आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. म्हणजेच देवाचा आवाज. धर्मशास्त्र हे बायबल म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, हा देवाचा आवाज आहे. देवाचे शब्द याच्यामध्ये देव बोलतो. ज्या ज्या गोष्टी देवानं बोलल्या त्याची नोंद या ठिकाणामध्ये केली. हा उपदेश म्हणजे नेमकं काय? उपदेश करणारा व्यक्ती जो प्रीचर इथं आहे, या प्रीचरला त्याचं व्यक्तिगत मत सांगण्याचा अधिकार इथून नाहीये. मला काय वाटतं, माझ्या मनामध्ये काय आहे, तुम्ही कसं वागावं, हा अधिकार त्याला नाही. हा देवाचा आवाज आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की मानवाचं पतन झालं, त्यास देवाचा आवाज आला आणि तो आवाज त्याला काय म्हटला, ज्या झाडाचं फळ तू खाऊ नको म्हणून तुला सांगितलं, त्या झाडाचं फळ तू खाल्लं का? अजूनही आवाज तोच आहे. काही गोष्टी प्रभू तुम्हाला करू नका, खाऊ नका. इथं आल्यावर तुम्हाला नेमकं काय असतं, चर्चमध्ये नेमकं काय, एखादी व्यक्ती चर्चमध्ये येते म्हणजे काय, तिथं काय करू नको हे सांगितलं जातं. आणि जे चर्च काय करू नका हे सांगत नाही, ते चर्चच असू शकत नाही ना. रिस्ट्रिक्शन आहे. अनुराच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहतो की तो म्हणतो, ज्या आज्ञाने तुला सांगितल्या त्या आज्ञा तू मोडशील, तू नगरात शापित, तुझी परात शापित, तुझी लेकरं, तुझी गुराचे वत्स सगळे शापित होतील. तू येशील तेव्हा शापित, जाशील तेव्हा शापित. म्हणजे तिथं रिस्ट्रिक्शन दिलेल्या आहेत, मर्यादा दिलेल्या आहेत. असं नाही की देवाच्या मंदिरामध्ये आलो आणि आम्हाला सगळं चांगलं चांगलं ऐकायला मिळालं. जास्त गोड खाल्लं तर शुगर होती. आणि लोकांना सुद्धा गोड गोड संदेश आवडतात. असं सांगायला तुम्हाला लेकरं होतील, मग नोकरी लागेल, मग तुमचा बंगला बांधून होईल, बँकेमध्ये पैसे येतील, सगळं तुमचं चांगलं होईल. याच्यानं काय झाले, सगळ्या मंडळ्या डायबिटीस पेशंट झाल्या. डायबिटीस झाले त्यांना, काय त्यांच्यामध्ये चेंजेस नाही. भीती आहे, भीती आहे त्यांना. परंतु कधी कधी काही उपदेश आहे, जसं आजपर्यंत देव आदामाशी गोड बोलत होता आणि त्याच्या गोडपणाचा परिणाम काय झाला. एक साधी आज्ञा दिली होती, फळ खाऊ नका, बस. सगळं खायचं, फक्त मधल्या झाडाचं फळ खायचं नाही. पण नेहमी माणसाला जे खाऊ नको, जे करू नको म्हणेल त्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो. खाऊ नको, करू नको म्हटलं ना, ते का खायचं नाही. डॉक्टर पण सांगतात शुगर झालेला गोड खाऊ नका. आता एवढं आयुष्यभर गोड खाल्लं, आता मरताना तर खाऊ नका ना. त्याच्यात पण आमच्या न खाता मरण्यापेक्षा खाऊन गेलेलं मरण. कुठं त्या किडण्या, कुठं त्या नसा, आणि मग सगळं किडन्या फेल झाल्या, हृदय काम करायला नाही, मग सगळ्या बाळासाहेब प्रार्थना करा. आणि तेव्हाच वारी ऐकली देवाची, आणि देवानं तुला मर्यादा दिली होती, त्या मर्यादेमध्ये तू राहिला असता तर तुला आता ही परिस्थिती निर्माण झाली नसते. सांगायचं तात्पर्य रिस्ट्रिक्शन देवाला दिलेली असेल. आणि आमचा देव आम्हाला चौकटीमध्ये राहून जीवन जगण्यासाठी भाग पडतो. देवाच्या लोकांनी चौकटीत राहिलं पाहिजे, रिस्ट्रिक्शन मध्ये राहिलं पाहिजे, डिसिप्लिन. हा, मिलिटरीची सर्व्हिस सगळ्याला माहिती घातक आहे, जीवाची खात्री नाही. परंतु आता पंतप्रधानांनी सांगितलं की सरकारी नोकरी, मिलिटरी मधली नोकरी तुम्हाला कायमस्वरूपी राहणार नाही. आणि मग किती गोंधळ झाला. जवान उठले, तरुण म्हटले, नाही आम्हाला 3-4 वर्षाचं रिटायरमेंट नको आहे. आणि जसं 20-20 वर्ष सर्व्हिस होती तशी, म्हणजे मरायला सुद्धा 20-20 वर्ष तयार आहेत. सांगण्याचं तात्पर्य ते कठीण असलं तरी माणसाला आवश्यक असतं. देवाचं राज्य सुद्धा कठीण आहे, पण ते आवश्यक असणं गरजेचं आहे. कठीण आहे असं म्हटलं, सगळे स्वर्गाच्या राज्यामध्ये पोहोचणार नाही. पुष्कळ जण जाण्याचा प्रयत्न करतील,
प्रयत्न करणं तुमच्या हातामध्ये, पण जाईल याची गॅरंटी नसणार. लक्षात घ्या. अजून त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांग, निकोदेमस एक धर्मपंडित, धर्मशास्त्र शिकवणारा, रात्रीच्या येशूकडे आला आणि त्याचा प्रश्न काय होता, स्वर्ग मला मिळावं मी काय केलं पाहिजे. धर्म सांगणाऱ्याला स्वर्ग माहित नाही. अहो, जो धर्म शिकवतो, ज्याच्याकडे पवित्र शास्त्र आहे, त्याला स्वर्ग माहित नाही, जायचं कसं मार्ग माहित नाही. मग येशू त्याला म्हणतो, नव्यानं जन्मल्यापासून कोणी देवाचं राज्य पाहू शकत नाही, जाऊ शकत नाही काय. नवा जन्म झाला तर पाहता येईल, जाण्यासाठी संघर्ष करावा लागेल. म्हणजे समजा तुमचा नवा जन्म झाला, आता समजायचं तुमचा पासपोर्ट आला. पासपोर्ट आला म्हणजे पण पोचला नाही, विजाला तर इंटरव्ह्यू होती का नाही. मग विजासाठी काय, विजा मिळायला पाहिजे तर तुमचं कॅरेक्टर नीट पाहिजे, पासपोर्टला कॅरेक्टर नीट पाहिजे. तसं पृथ्वी तलावर राहत असतात. परदेशात जायला जिथं सगळी माणसंच आहेत, तिथं जायला सगळी तपासली होती. आणि स्वर्गाच्या राज्यात जाताना रात्री दारुड्यात झोपताना प्रार्थना करतो, आला तर मला घेऊन जा. तिथं दारूचे गुत्ते आहेत, तुला घेऊन जाऊन स्वर्गामध्ये ठेवायला. तिथं दारूचे गुत्ते आहेत का तंबाखूच्या फॅक्टरी आहेत, हे सगळं पाहिजे. आणि म्हणायचं प्रार्थना काय करायची, आला तर रात्री मला घेऊन जा. ऐका, अशी कल्पना कधीच करू नका की तो आला आणि मग मी गेलो, मग मी त्याच्याबरोबर जाणार आहे. आता आम्ही बघतो, जरा युद्ध सुरू झालं ना कुठलं, इस्रायल आणि हमासचं युद्ध चालू आहे. येशू येणार, येशू येणार, सगळीकडे चालू, आता लवकर येणार. अरे येणार आहे, पण तुझं काय, जसं काय तुम्ही एकदम शुद्ध पवित्र, आणि आता जसं तो येणार आहे आणि त्या डब्यात तुम्ही बसणारच आहे. अहो, तो येणार आहे, हजारो वर्ष सांगितलं गेलेलं आहे. आणि तो यायला विलंब करतो, याचं कारण पण आम्ही स्वतःच आहोत. एक व्यक्ती पाप करते ना, त्यास प्रभूला वाटतं माझ्या पुत्राला मी क्रुसावरती बलिदान दिलं, यासाठी त्यांनी पापातनं बाहेर पडावं आणि नीतीचं जीवन जगावं. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत मनुष्य अशा काही चुका करतो की प्रभूचं केलं लांबलं जातं. त्याला वाटतं नाही. माझ्या बाबतीमध्ये आता मी एवढं सगळं चांगलं प्रीचिंग केलं, आता आल्यावर जसं त्या सिस्टरने माझं भरपूर कौतुक केलं, महाराष्ट्राची लाडकी अंक कसं. आता हे मला खूप भारी वाटलं. मग मी महाराष्ट्राचं लाडका आहे का, तुम्हाला की स्वर्गामध्ये. मी सगळं केलं आणि इथून जाऊन हॉटेलवर पाप करत बसलो आणि प्रभूला वाईट वाटतं यायचंय. आता विचार करा, मी कधी कधी विचार करतो की का प्रभू येण्याचं लांबवतो. मी एवढं सगळं सांगतो, काही लोकांचं परिवर्तन होतं, त्यांचं जीवन बदललं जातं. आणि बदललेलं जीवन हे लोकांचं जीवन माझ्या प्रेक्षिके बदलतं. आणि तेवढ्यामध्ये माझं जीवनच रस्ता टाळला जातं. एखादं पाप माझ्यामध्ये राहतं आणि स्वर्ग तर कितीमान लोकांचा आहे. मग आता विचार करा, प्रभूला वाटतं याच्या संदेशानं हजारो लोक स्वर्गाकडे यायला लागले आणि हा व्यक्ती स्वर्गापासून दूर झाला. तेवढ्या देव थोडंसं थांबतो, याला पण मला स्वर्गामध्ये द्यायचं. किती चांगला आहे देव नाही का. माझी एक चूक, माझ्या चुकीमुळं मी खाली थांबणार आहे आणि प्रभूला वाटतं या चुकांमधनं त्याने सुधारावं. ऐका, देवाला वाटतं मी रोज बदलावं. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, स्वर्ग हा सगळ्यांसाठी नाही आणि नरक देवानं त्याच्या लोकांसाठी बनवलेला नाही. नरक हा सैतानासाठी. पण जेव्हा वचनाप्रमाणे आम्ही जगत नाही ना, त्यास आपोआप असं दिलं, काही त्या दुष्टाच्या स्वभावासारखा होता. काही त्याच्यासारखा होता, दुष्टासारखा. म्हणजे जगता जगता जर सैतानी स्वभाव आमच्यामध्ये आले तर जिथं सैतान तिथं आम्ही जाणार ना. देवाला नाही म्हणत तुम्ही नरकामध्ये पडा, पण चरित्र न तुमचं सांगतं ना, तुमचं कॅरेक्टर सांगतं की तुम्ही कोणाच्या आहात. प्रार्थना करता, चर्चला जाता, बायबल वाचता, हे तुमचं चरित्र नाही. कसं काय हो? सकाळी उठल्यावर अशिक्षित असो सुशिक्षित असो,
ज्याला राजकारणाचं काही घेणं देणं नसतं, पण उठल्यावर चहा पिताना पेपर वाचतो. काय घेणं? इस्रायलमध्ये युद्ध चाललंय, मग तुम्ही काही तुमच्या बाबूकडे पाठवणार आहेत का? पण कोण टाइमपास करता का नाही तिथं? कारण ती तुम्हाला सवय लागली की जे चहा पिताना ते तुम्हाला पाहिजे. प्रवासामध्ये गाडीमध्ये बसतात. आता तुम्ही कसा प्रवास करता माहित नाही. पूर्वी मी एसटीत जायचो तर जाता जाता पहिले पेपर घ्यायचो. कशाला? तर 8-8 तासाचा प्रवास आणि उगाच काय खिडक्यांच्या काचा बघत बसायच्या. त्या खिडकीच्या जवळ लोकांनी थुकलेलं आहे ते बघत काय बसायचं. मग आपण काय पेपर घेतो, निवांत वाचत बसतो. 4-5 तासाचा प्रवास आरामशीर निघतो. म्हणजे माझा त्या बातम्यांशी काही मात्र संबंध नाही, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये रस येतो. असंच आहे. स्वर्गाच्या राज्याशी तुमचा काही संबंध नाही, पण तुम्ही बायबल वाचता. संबंध असता तुम्ही रागावरती विजय मिळवला असता. संबंध असता तुम्ही व्यसनावरती विजय मिळवला असता. संबंध असता तुम्ही एकमेकावरती प्रेम केलं असतं. संबंध असता तर तुम्ही क्षमा केली असते. सगळं केलं असतं. मग याचा अर्थ तुमचा संबंध आहे. पेपर वाचतो म्हणजे तुम्ही काय करता माहिती का? पेपर मध्ये सरकार, आता आम्ही नेमकं काय वाचतो माहिती का? पेन्शन वाढली, पेन्शन कमी झाली, डीए वाढला, डीए म्हणजे संबंध आमचा कुठे आहे? पेन्शन, डीए आणि किती वाढलं किती कमी झालं, बँकेचे नियम काय बनवले ते एकमेकाला आम्ही सांगतो. ते शुभवर्तमान झालं तुमचं. ज्याला बायबल समजतं ना, बायबलचा ख्रिस्त, तो त्याच्या आगमनाविषयी लोकांना तयार करतो. तयार करा लोकांना. हाच माझा विषय होतो. माझा विषय आहे इथं पुष्कळ जण आहे. इथे वर आहे सगळीकडे काही लोक येत आहेत, बसत आहे. उद्देश काय? काहीतरी ऐकायला पाहिजे. असंच प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा एका गावामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि भरपूर गर्दी तिथे जमली. ऐका, गर्दीमध्ये कॅल्क्युलेशन असतं बरं का. मी ज्या मीटिंगला जातो त्यास माझं कॅल्क्युलेशन असतं. किती लोक मीटिंगला जमले हे माझं कॅल्क्युलेशन. तुमचं कॅल्क्युलेशन काय? तुमच्या चर्चची मीटिंग बरोबर. तुमचं कॅल्क्युलेशन काय? तुमचे मेंबर आले, बाहेरून किती मेंबर आले, हा तुमचा कॅल्क्युलेशन. आणि सगळीकडे असतं ते. तुम्ही कॅल्क्युलेशन करताना सभा कशी चांगली झाली, मंडळी एवढा मोठा खर्च करून मंडळी एखाद्या पेन्शनला बोलवतो, तुम्ही आवडावे खर्च करता. उद्देश काय तुमचा? ठीक आहे, तुम्ही म्हटलं की नेक्शनचा वाढदिवस आहे आणि मग त्याच्यासाठी आम्ही, पण हा नसतो उद्देश. तुमचा उद्देश असतो काहीतरी लोकांना ऐकायला मिळावं आणि ऐकलेल्या ची ऍक्शन रिॲक्शन दिसली पाहिजे. हे मंडळी एखादी सभा करताना त्यांचं असतं. मग येशू ख्रिस्त तिथे येतो. आता ऐका, मेन भाग याच्यामध्ये काय? मी राजकारणाविषयी बोलतो म्हणून तुम्ही नाही मला बोलवलं, त्याच्यासाठी नाही मला बोलवलं. तुम्ही काय कशासाठी बोलवलं? तुम्ही देवाविषयी सांगावं, देवाच्या राज्याविषयी सांगावं. आता दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र जमतील तर मी त्यांच्यामध्ये, म्हणजे आज येशू तुमच्यामध्ये आहे. आता ही गर्दी आहे. गर्दीमध्ये येशू ख्रिस्त 5 लोक त्यांचं निरीक्षण करत असतो. 5 लोकांचं निरीक्षण करतात. त्याच्यात तुम्ही एक जण आहे. तुम्ही आहात. सगळेजण वेगवेगळ्या उद्देशाला आलेले आहेत. कारण काही लोक मला भेटले आणि ते म्हटले, पूर्वी तुम्हाला युट्यूबला बघत होतो, आता लाईव्ह ऐकतो. फोटो काढायचा, आम्हाला तुमच्यासाठी फोटो काढायचा. म्हणजे काय लोक फोटो करायसाठी आले आणि फोटो काढून घरी घेऊन जाणार. आम्ही निघालो होते, भारत साहेबांना सांगते माझा फोटो आहे आर्गाला. उद्देश वेगवेगळे, पण खरा उद्देश मी तुम्हाला समजावून सांगणार. ऐका, खरा उद्देश. आणि येशू ख्रिस्त आल्यानंतर जर देव आमच्यामध्ये हजर आहे, ऐका, फार महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तो आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये येता त्यास तो येतो वचनाच्या द्वारे. तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचन तुमच्यामध्ये. येशू आमच्यामध्ये असणं म्हणजे नेमकं काय? मी देवाचं वचन आतमध्ये घेतलं म्हणजे माझ्यात येशू बघा. गळ्यात क्रॉस घातला तर येशू नाही. मग अँथोनीच्या गळ्यात पण क्रॉस होता, तो दारूचा धंदा चालू होता नाही का, अमरावती अँथोनी पण. आणि बघा, सगळे गुंड मावाली पिक्चर मधले त्यांचं नाव रॉबर्ट अँथोनी डिसूजा. म्हणजे त्यांनी दाखवून दिलं
बायबल तर सांगतं तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं तुमच्यात आहे. अजून तो असं म्हटला, तुम्ही एकमेकावर प्रीती कराल तर तुम्ही लोक तुम्हाला माझे शिष्य म्हणतील. मग तुम्हाला गुंड कसं म्हणतील? तुम्हाला कसं काय तिथं कसं दाखवलं गेलं का? तर वास्तव तसं आहे, वास्तव तसं आहे. क्रॉस तर तुम्हाला दाखवतो तुम्ही ख्रिस्ती आहात, बायबल दाखवतो तुम्ही ख्रिस्ती नाही. वचन जे असं तुम्हाला वाचता, तुमचा क्रॉस तुम्हाला सांगतो तो ख्रिस्ती आहे. ओळखायचं कसं? चला आपल्या घरावरती क्रॉस आहे, आता इथं आल्यावर मी ओळखणार कसं? चर्च क्रॉस आहे. आम्ही म्हटलं ही चर्च म्हणजे तर ख्रिस्ती लोक आहे. पण येशू आतमध्ये आल्यावर तो क्रॉस तुम्हाला कन्फर्मेशन देत नाही तुम्ही ख्रिस्ती आहे. मग ख्रिस्ती असणं म्हणजे काय? तुमच्यामध्ये ख्रिस्त असणं, आणि ख्रिस्त असणं म्हणजे वचन असणं. आता वचन असणं म्हणजे नेमकं काय? हे आम्हाला फार चांगली सवय, म्हणजे चांगली सवय नाही म्हणत तिला. सोलापूरमध्ये मी गेलो, नवीन गेल्यावरती प्रार्थनेला गेलो होतो. सांगा ना कोणतं वचन आलं मला? बायबल उघडायचं, सांगा ना यातलं कोणतं वचन मला दिलं? अहो अख्खं बायबल तुम्हाला दिलं. ठीक आहे, परीक्षेमध्ये IMP आहे, ठराविक प्रश्न सांगा, तेवढे पाठ करतो आणि मार्क घेतो. इथं तुम्हाला IMP नाही, प्रत्येक वचन IMPच आहे. रोज तुम्हाला जगावं लागणार आहे, रोज जगावं लागणार आहे. कसं तरी करून रडत खडत स्वर्गामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणारे लोक प्रत्यक्ष जीवनाची पुस्तकं उघडली आणि न्यायाचा प्रसंग येईल ना, लक्षात ठेवा, ना तुमचा चर्चला जाणं, ना तुमचं बायबल वाचन, ना तुमचा दानधर्म, या गोष्टी तुम्हाला स्वर्गामध्ये नेणार आहे. परंतु काल पण मी तुम्हाला सांगितलं, तिथं दरिद्री लाजरस कोडानं भरलेलं जीवन जगताना मात्र तो स्वर्गामध्ये असलेलं वधस्तंभावरचा चोर शेवटच्या क्षणाला चोऱ्या करताना सापडेल तुम्हाला. हा सुख लोकामध्ये आणि निकनमस सारखा व्यक्ती त्या संभ्रमामध्ये असणार आहे की मी स्वर्गामध्ये पोहोचणार कसा? कन्फ्युजन आहे. एवढे दिवस धार्मिक जीवन जगून सुद्धा जर तुम्हाला स्वर्गामध्ये जाण्यासाठी जो प्रयत्न तुम्ही करत आहात, परंतु तिथं पोहोचू शकत नाही. मला सगळ्यांना वाटतं पृथ्वी तलावरती आम्हाला ख्याली खुशालीचं जीवन पाहिजे, बस. त्रास नको आहे, संकट मला नको आहे, आजार पण नको आहे, व्याधी विकार नको आहे. ऐका, व्याधी विकार, कौटुंबिक समस्या, अपयश, कर्जबाजारीपणा, वांसपणा, कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टीमुळे अनेक लोकांनी देवाचं देवपणच नाकारून टाकले आहे. त्याच वाटतं जसं चोर म्हणतो, तू देव आहेस, देवाचा पुत्र आहे, तर तुझी सुटका कर आणि माझी पण सुटका कर. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सुटकेची आवश्यकता आहे. त्याला सुटका पाहिजे. स्वर्ग मिळाला नाही तरी चालेल, स्वर्ग नाही मिळालं तर चालेल, पण सुटका पाहिजे. येशू ख्रिस्त कृसावरती काय म्हणतो? होईल तर हा त्याला मजपासून तोडू दे, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे. येशूला पण नको होतं दुःख. त्या शेवटच्या रात्री रक्ताचा घाम गळत आहे ना, कोणत्या कारणानं? अहो माहित आहे त्याला काय यातना भोगणार आहे. तो पण मानव आहे. मानवी भावनेतनं प्रार्थना करताना म्हणतो, मला असलं मरण नको आहे. एवढ्यात त्याला आठवतं, ही माझीच नाही, देवाची इच्छा आहे. देवाच्या इच्छेने तुम्हाला जगावं लागणार. मग कधी तुमच्याकडं कमतरता असेल, म्हणून लक्षात घ्या, इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती, या व्यक्तीला देव 4 गुणांत पाहत आहे. मत्याचं शुभवर्तमान त्याचा 9वा अध्याय आणि 1 ते 8 वचन आपण वाचणार. मत्याचं शुभवर्तमान 9वा अध्याय 1 ते 8 वचन. मत्याचं शुभवर्तमान त्याचा 9वा अध्याय 1 ते 8 वचन. पक्षाघाती मनुष्य, तेव्हा तो कारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरात जाऊन पोहोचला. मग पहा बाजेवर पडून असलेल्या पुन्हा एका पक्षाघाती माणसाला त्याच्याकडे आणलं. तेव्हा येशू त्यांचा विश्वास पाहून पक्षाघाती माणसाला म्हणाला, मुला धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. मग पहा कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले,
कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, हा दुर्भाषण करतो. येशू त्यांच्या कल्पना ओळखून म्हणाला, तुम्ही आपल्या मनात कल्पना का आणता? कारण तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे बोलणे किंवा उठून चाल असे बोलणे ह्यातून कोणते सोपे? तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे. हे तुम्हा समजावे म्हणून मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोक समुदाय झाले आणि ज्या देवाने माणसांना एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले. 5 प्रकारचे लोक. असं लिहिलं, तारवात बसून येशू एका नगरामध्ये जाऊन पोहोचला. तारवावर येशू बसला आणि तो नगरामध्ये जाऊन पोहोचला. आणि तिथं गेल्यावर 5 कॅटेगरीचे लोक त्याला सापडले. 5 कॅटेगरी. प्रत्येक चर्चमध्ये, प्रत्येक सभेमध्ये, प्रत्येक परिवारामध्ये, प्रत्येक धार्मिक कुटुंबामध्ये 5 कॅटेगरीचे लोक तुम्हाला सापडणार आहेत. 5 कॅटेगरी. आता हा दाखला तुम्ही वाचलाय खरा, ही घटना पवित्र शास्त्रात नोंद केली, पण येशू काय पाहतो ना हे अनेक लोकांना समजलेलेच. ठीक आहे, तुम्ही आला, तुम्ही तुमची तयारी करून आला, तुमच्याकडे बायबल आहे, काहीकडे वही पेन आहे, काही नुसतं ऐकण्यासाठी आले, काहीच्या मोबाईलमध्ये तुम्ही तुमची तयारी करून आलेला. आणि तुम्ही तयारी करत येत असताना येशू विशेष प्रकारची तयारी करून तिथं उपस्थित असतो ना. असंच नाही, प्रभू कधी कुणाला असं भेटायला येत नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी, काय तुम्हाला शवाची राणी शल्मोनाला भेटण्यासाठी गेली तर असं लिहिलं, खास तयारी करून ती गेली. तिच्या देशातल्या सगळ्या भारी भारी वस्तू त्या आपल्या बरोबर घेऊन, सोनं आणि बराच लबाजमा मसाले त्याच्या देशामध्ये सगळे घेऊन त्या राजाला भेटण्यासाठी ती गेली. आता राजा तिला भेटला, मग राजा काय एवढा निर्लज्ज नाही, तो आला, तिचं घेतलं, तिला हाकलून दिलं. ठीक आहे, आलं, मला दिलं, मी फार खुश झालो आणि तुझा. असं लिहिलं. शबाच्या राणीला येताना तिच्या डोक्यात अनेक प्रकारचे प्रश्न होते. शबाची राणी आल्यावर शल्मोनानं तिला पहिल्यांदा ते तिच्या राज्यातल्या ज्या चांगल्या चांगल्या वस्तू घेऊन आली, ती राजावरती इम्प्रेशन मारायला, माझ्या देशामध्ये एवढ्या भारी वस्तू आहे. अहो, आता तो शल्मोन आहे, त्यानं तिच्या वस्तू बाजूला ठेवला, तर म्हणलं इकडे आता मी तुला माझ्या देशातल्या वस्तू दाखवतो. आणि असं लिहिलं, शल्मोनानं त्याच्या देशातल्या इतक्या भारी वस्तू तिला दाखवल्या की ती गांभरून गेली. म्हणजे कळतं का तुम्हाला? कधी कधी माणूस एवढा एक्साइट होतो, ते बघितल्यावर त्याला वाटतं मी ऐकलं नाही, प्रत्यक्षात वेगळंच आहे. मी तर माझं भाव मारायला आले होते, पण इकडे शल्मोनानं एवढं दाखवलं की ते मी विसरूनच गेले मी काय आणलं. आणि नुसतं तेवढं केलं नाही, शल्मोनानं जे तिने आणलं त्याच्यापेक्षा भारी वस्तू शल्मोनानं जाताना तिला दिल्या. तुम्ही येताना देवासाठी काय घेऊन आला, जाताना प्रभू तुम्हाला काय देईल ना हे ऐकून तुम्ही गडबड होत जा. देवाकडे एवढी एक्साइटमेंट आहे ना. कधी कधी आम्ही प्रभूकडे येताना आमच्या चांगल्या चांगल्या वस्तू देण्याचा प्रयत्न करतो. मी सुद्धा प्रभूकडे आल्यावर माझं बेस्ट काय होतं, जे बेस्ट ते प्रभूला देण्याचा प्रयत्न केला. मला वाटायचं मी खूप मोठा त्याग केला. लोक माझ्याशी बोलताना आणि मी विचार करायचो मी फार मोठा त्याग करून प्रभूची सेवा करत आहे. जेव्हा प्रभूनं मला काय दिलं, आता मी गडबडून गेलो. आणि तू काय दिलं देऊन तुझ्या आयुष्याची 20-30 वर्ष, त्याच्यानंतर तुझं रिटायरमेंट झालं, रिटायरमेंट होईल, आणि रिटायरमेंट नंतर ना तुझ्या परिवारातले लोक, ना तुझ्या जिथं तू काम करतो त्या ठिकाणचे लोक तुला ओळखणार आहे. पण मी जे दिलंय ना, मरेपर्यंत तुला पूर्ण करणार आहे. आणि स्वर्गामध्ये देखील तुला उतरून गेलो.
सरकारी नोकरीमध्ये 60 वर्षानंतर 58 वर्षानंतर हाकलून दिले आणि सरकार माझ्या कामाची दखल पण घेणार नाही, दुसरा कोणतरी जाणार आहे तिथं. आत्ताचे जे जीवन आहे ना, मी म्हणतो मी मेल्यावर सुद्धा मी दिलेले संदेश लोक लक्षामध्ये ठेवतील का? कारण हे प्रभूनं दिलेलं आहे, प्रभूनं दिलेलं गोंधळून टाकणार आहे. हे मिळवलं प्रभूकडनं, ते फार महत्वाचं. आला येशू नगरामध्ये, आज रात्री तसाच तो जसा त्या नगरामध्ये आला ना, तसा तो आज रात्री तळेगावमध्ये आला. तळेगावमध्ये म्हणतो आला. येशूचं कामच आहे सगळ्या नगरांमध्ये जायचं. तो काय कुठल्या नगराला सोडत नाही आणि त्याला कुठलं नगर वर शकत नाही. चला मी इकडे नाही जात, तिकडे नाही जात, असं तू सगळीकडे जात. पण येऊन करतो काय? करणार काय तो? तळेगावला त्याला बोलवलं. आता लक्षात घ्या, असं लिहिलं की ज्यावेळेस इस्रायल लोक शमूएलाकडे आले आणि ते मला म्हणाले, शमूएलाला म्हणाले, शमूएला आम्हाला राजा नाही. आता जसं बाकीच्या लोकांना राजा आहे, आपल्याला कुठे राजा? आम्हाला पण राजा पाहिजे. आणि शमूएल देवाकडे गेला आणि तो रडायला लागला. देवा हे लोक राजा मागत आहे. प्रभू त्याला काय म्हणतो माहिती का? शमूएला वाईट वाटून घेऊ नको, याने तुला नाकारलं नाही, याने कुणाला नाकारलं? म्हणजे देव सेवकाकडे पाहताना काय पाहतो? तुम्ही मला नाही बोलवलं, कुणाला बोलवलं? देवाला बोलवलं. मग आता देवाला बोलवलं, देव काय पाहतो? काल सगळा मेसेज संपल्यावर बरेच लोक आले, अहो सगळं आमचं जीवन तुम्ही सांगितलं, आमच्या जीवनाशी निगडीत होतं. मग मी माझ्या जीवनाशी निगडीत होऊन तुम्हाला माझी स्टोरी कशाला सांगतो? अहो बायबल तुमच्या जीवनाशी निगडीत आहे. देवाचं वचन काल आज युगानुग एक सारखं आहे, ते नाही बदलत कधी. हे वचन तुम्हाला आरसा आहे आणि आरशाचं वैशिष्ट्य पिढ्या, काही लोकांच्या पिढ्या आमच्या आजोबाचा आरसा आहे. त्या आरशात आजोबाने बघितलं, आमचा बाप बघितला, आता आम्ही बघतो, माझं पोरगं बघतं. अहो हे बायबल तसंच आहे. तुमच्या पंजोबाला दाखवलं, तुमच्या आजोबाला दाखवलं, तुम्हाला दाखवतं, मला दाखवतं. जे आहे ते तुमचं चरित्र तुम्हाला दाखवतं. ते नाही चेंज होणार, आरसा नाही चेंज होणार. आणि चेंज होणारा आरसा तो फक्त सर्कशीमध्ये असतो बरं का. सर्कशीतला आरसा बघितला का तुम्ही? जत्रेमध्ये असतो. आमचा आम्हालाच थांबण्यावर भीती वाटते. एवढा चांगला, एवढा मोठा नाही, एवढा उंच नाही. हे डुप्लिकेट आरसे तुम्हाला असंच तुमचं चरित्र दाखवतं, पण खरा आरसा बायबल तुमची ओरिजिनॅलिटी तुम्हाला दाखवतं. तुम्ही काय आहात? ज्या दिवशी मनुष्याला कळतं ना मी काय आहे, त्यावेळेस तो स्वतःला दुरुस्त करतो, चेंज करतो आपण स्वतःला. मला आठवतं एक सभेमध्ये, असंच एका सभेला मी गेलो होतो आणि मी सभा अतिशय सुंदर प्रकारे चालवते. त्या सभेत देवाने मला दाखवलं, एक देवाचा सेवक बरेच वर्ष सेवा केल्यावर फार निराश झाला आणि तेव्हा त्याने सेवा बंद केली. आणि तेव्हा देवाच्या आत्म्याने मला सांगितलं, त्याला सांग देव त्याला परत उभा करत आहे आणि प्रभूनं दिलेली सेवा आता परत एकदा जोमानं उभा राहा. आणि ती इतकं त्याला लागलं, त्याला कळलं की देव माझ्याशी बोलत आहे. आणि मग तो रडायला लागला, पश्चाताप करत. मला माहित नव्हतं की तो सेवक होता, पण त्याच्यानंतर मी आलो आणि मग 6 महिन्याने त्यानं मला कॉल केला आणि त्यांनी सांगितलं, बाळासाहेब तुम्ही त्या सभेमध्ये आला, देवानं तुम्हाला माझ्याविषयी दाखवलं, मी सेवा बंद केली होती, निराश झाले लोक, परंतु जेव्हा तुमचं वचन तुम्ही लोक सांगितलं, देवाला प्रगटीकरण दिलं, त्यानंतर मी सेवा चालू केली आणि मला आनंद वाटतो. आज 50 लोकांचे बाप्तिस्मे मी केले का? तर प्रभूनं मला परत उभं केलं. देव तुमचं जीवन तुम्हाला दाखवत असतो. त्याचं काम आहे तुमचं रेस्टॉरेशन करणं, त्याचं काम आहे तुमची पुनर्बांधणी करणं. म्हणून प्रभू येतो ना गर्दीमध्ये, तो तुम्हाला तपासत असतो, तुम्ही कोण आहात. इथं जे वृत्तांत दिलाय, इथं जे बायबल तुम्ही वाचलं, त्याच्यामध्ये 5 कॅटेगरीच्या लोकांसंबंधानं सांगितलं गेलेलं आहे. हा प्रत्येक घटना असं शास्त्रात दिलं, याच्यातला कोणी काना मात्रा सुद्धा बदल करू शकत नाही. हो, काना मात्रा रेष पण काढू शकत नाही. म्हणजे विचार, त्या गोष्टीचा विचार करा, कित्येक घटनेला त्या महत्व आहे, त्या पवित्र शास्त्रात त्याची नोंद होती. प्रत्येक घटना, प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक व्यक्ती किती महत्वाचा. हे बायबल जर तुम्ही आणि वाचलं, ही फक्त 66 पुस्तकं नाही बायबलमध्ये. हे जे आमच्या समोर पवित्र शास्त्र आहे ना, एवढंच बायबल नाहीये. 66 पुस्तकं आहेत, इतक्याच घटना बायबल आणि देवानं घडवते का? याच्यापेक्षा जास्त. म्हणून म्हटलं की आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई केली तर लिहिता येणार नाही, एवढ्या अद्भुत
वाचवली कितीतरी, परंतु त्याची नोंद करून तेवढं मोठं बायबल तुम्हाला वाचता आलं नाही. काटछाट करून ज्या महत्वाच्या गोष्टी याच्यात नोंद केल्या, याच्यावर तुम्हाला कळतं प्रत्येक घटनेला आणि व्यक्तीला किती महत्व आहे पवित्र शास्त्रात नोंद केले, कटछाट करून त्या ठिकाणात सांगितलेलं. मग इथं तो आला आणि इथं आल्यावर पहिल्या वचनामध्ये दुसऱ्या वचनामध्ये वाचूया काय घडलं. दुसरं वचन 9वा अध्याय मत्थ्याचा सुसमाचार दुसरं वचन. मग पहा बाजेवर पडून असलेल्या पुन्हा एका पक्षघाती मनुष्याला त्याच्याकडे आणले. आणलं. तेव्हा येशू त्यांचा विश्वास. पहिलं कॅरेक्टर, पहिलं चरित्र, गर्दीमध्ये पहिलं चरित्र मी तुम्हाला सांगतो. पक्षघाती मनुष्य या माणसासंबंधाला म्हटलं. येशूनं त्या गर्दीकडे पाहिलं आणि त्याला काय पाहिलं माहिती का, कोणीतरी या माणसाला आणलं. म्हणजे पहिला फोकस कुणाकडे गेला, ज्याने आणलं त्याच्याकडे. बघा पक्षघाती माणसाचं सगळ्याला माहिती, पक्षघाती माणसाला बरं झालं, पक्षघाती माणसं बरं झालं. पण येशूचं लक्ष कोण याला आणलं, याला आणणारे कोण आहे तो माहिती का. जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये येता तेच तुम्ही कोणाला आणायचं विसरता, हे पण प्रभू पाहत आहे. यहोशुआ म्हणतो मी आणि माझं घराणं. प्रश्न तोच आहे, तुम्ही आहात पण ज्याला आणायचंय तो कुठे आहे. तुम्ही आला ठीक आहे, बायको आणि नवरा कुठे आहे, नवरा बायकोला लेकर कुठे आहे, लेकराले आई बाप कुठे आहे, आणलं कोणाला. हो कोण राहिले घरी राहण्याची कारण तुम्ही अनेक सांगा. आणि लक्षात ठेवा आमचं जीवन कारणाने भरलेलं जीवन आहे. शास्त्रामध्ये सांगितलं नाही का, राजाच्या मुलाच्या लग्नाची पत्रिका पाठवली, या म्हटलं लग्नाला या म्हटलं सगळ्यांनी कारण सांगितले. आत्ताच बैल जोडी घेतली, कोण म्हणलं आत्ताच शेत घेतलंय, कोण म्हणलं आत्ताच लग्न झालेलं आहे. मंडळीमध्ये हीच कारण आहेत ना, शेत घेतलंय. हो जर चर्चमध्ये नाही यायचंच होतं, आमचा नवरा मिटिंगला येणारच होता, पण तेवढ्यामध्ये काम निघालं ते गेले बा. आणि प्रार्थना साहेब आमचा नवरा स्वर्गात जाऊन प्रार्थना करा. तिथं काय गोष्ट तुझ्या नवऱ्याचं, इथं येत नाही तिथे या. अहो ज्याला चर्चमध्ये येत नाही त्याला तिथं कोण घेणार आहे. रात्री झोपताना वर्षभर चर्चमध्ये नाहीच ना, आणि मेल्यावर कृपा मग चर्चमध्ये घेऊन जा. जिवंतपणे न्यायालय चर्चमध्ये आणायचं. हा वर्षभर चर्चमध्ये नव्हता आणि मेला चर्चमध्ये आशीर्वाद मिळायला पाहिजे. मेलेला माझ्याला कोण आशीर्वाद देतात. मरण हा तर शाप आहे. पण तुमचं थिंकिंग ना, आणि मग तिथं साहेब तुम्ही याची मयत करा. अहो लाज काज करावी लागते त्या दारुड्याची मयत. जो कधी चर्च मध्ये आलाच नाही ना, आणि तिथं बाळ देवा हा आत्मा तो अरे कसं स्वीकारून गेला. तुझं काही स्त्रोत ढिगलाय काय पण बोलतो ह्या आत्म्याचा तू स्वीकार कर. आणि ते वाजंत्रीवाले नाही का गाणारे लोक समोर असतात, अविनाशी सुखदे मज पामराला सदभक्त येता प्रभू मिठी मारी द्या. याला काय मिठी मारू, हा दारू पिऊन मध्ये केलेला आहे. तू घरात याला मिठी मारत नव्हता, पण मला सांगतो याला मिठी मार. सगळ्यात थोटक तुमच्या कल्पना आणि प्रयोग होतोय स्वर्गामध्ये. गर्दीत बघतोय कोणाला आणायचे त्याला तुम्ही विसरलेला. ऐका अजून एक गोष्ट तुम्हाला सांग. तो म्हटलं मी आल्यावर शेतामध्ये 2 काम करणारी एकाला घेऊन जाईल. बरोबर आहे माहिती सांगा. पलंगावरती 2 निजले, मग 2 कोण आहेत, नवरा बायको आहेत, भाऊ बहीण असतील, भाऊ असतील, बहिणी असतील. जे आले त्याला घेऊन जाईल ना. रविवारी चर्चला येत होते, देवाचा चर्च पाळत होते. दुसरा काय म्हणत होता, जाऊन माझ्यासाठी प्रार्थना कर. तसं चालत नाही. हे काही इथं आल्यावर मुलानं द्राक्ष खाली, बापाचे दात आंबले, ज्याचं त्याला द्राक्ष खावी लागतात, चौथ्याचं त्याने बिर्याणी खाल्ली म्हणून मला बरं वाटतं का. अहो मला पण पाहिजे ना. शेवट चर्चचा प्रोग्राम असू द्या आणि वाढणारे लोक आणि खाणारे लोक ते काय म्हणतात बघा, त्यांना तुकडे जास्त दिले, आम्हाला कमी दिले. एवढं आमचं म्हणजे सगळं खायला पाहिजे, बरोबर मिळायला पाहिजे, सगळ्या गोष्टी आमच्या परफेक्ट व्हायला पाहिजे. पण स्वर्गात जाताना तुम्ही जरा आशीर्वाद घेऊन या. आज बाळक साहेबांना सांगा मी येत नाही,
क्रिसमस आलाय आणि गोधड्या डोळ्याला लागलो, रंगरंगोटी करायला लागलो, हा रविवार आणि येशू ख्रिस्त येणार ढगावरती बसून न्यायला, का तुमच्या गोधड्या बाळत बसलेल्या आणि त्याला बघायला तो येणार, का तुमचं घर झाडलंय ते तुम्हाला बघायला येणार. सगळ्या तुमच्या खोट्या कल्पना आणि याच्यावर तुमचं स्वर्ग राज्याची कल्पना. मी स्वर्गामध्ये जाणार. किती मूर्खपणाच्या कल्पना आहेत. दोघांपैकी एकाला घेऊन जाणार असं म्हटलंय. त्या बाईनं जिला लेकरू झालं तिची केवढी दुर्दशा होणार. आपल्या लेकराला पाजण्यासाठी तिला धडपड करावी लागणार आहे. आगमना संबंधानंतर त्याने एवढं सांगितलं की त्या ठिकाणामध्ये त्या स्त्रीचं कशी दुर्दशा होणार जी गरोदर आहे. आणि आम्ही तर अशाच पद्धतीमध्ये त्याच भावनेमध्ये त्याच कल्पनेमध्ये वावरत चाललोय. एवढं गृहीत धरून चाललो मी जाणार आहे तिथं. लक्षात घ्या, आज रात्री हा प्रश्न तुमच्या समोर आहे. कोणी त्याला गर्दीमधनं आणलं? कोणाला आणलंय तुम्ही? कोणाला आजपर्यंत प्रभूकडे आणलेला आहे हा प्रश्न आहे. तुम्ही आलाय खरा, पण येताना तुमच्याबरोबर कोणाला घेऊन आलेला? ज्याला ख्रिस्ताची ओळख होणं गरजेचं आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगामध्ये कोणी कुणाला बदलू शकणार नाही, पण देवाचं वचन सगळ्यांना बदलणार वचन आहे. कधी कधी लोक बदलत नाही पॉसिबल. एवढे कडक कायदे देशामध्ये, एवढे कडक कायदे जगामध्ये, का गुन्हेगार बदलले नाही? का नाही बदलले गुन्हेगार? मला आठवतं की ज्यास माझं चर्च आम्ही बांधत होतो ना, तर ते चर्च बांधत असताना एका चर्च समोर असे थडगे होते. त्या थडग्यावरती आम्ही बसलेलो होतो आणि तेवढ्यामध्ये एक व्यक्ती आला आणि तो माझ्या शेजारी बसला. बसल्यावर दोघं आम्ही चर्चा करू लागलो. तर म्हटलं, मास्तर तुम्ही मला ओळखता का? म्हटलं नाही बाबा, मी तुला पहिल्यांदाच नाही. माझी फार मोठी साक्ष आहे म्हटलं. आणि मला मी पण रिकामा बसलो होतो, बांधकाम चालू आहे, मी तिथं बसलो. म्हटलं मग सांग तुझी साक्ष, मला इंटरेस्ट निर्माण झाला, तुझी साक्ष मला ऐकू. तो म्हटलं मी एक मर्डरर आहे, मी खून करणारा व्यक्ती आहे आणि मी खून केलेला आहे आणि जेलमधनं शिक्षा भोगून आली. आणि त्याला बघितलं मी आवाज होतो. मग मला अजून रस निर्माण झाला. काय तुझी स्टोरी, काय तुझी, काय कसं काय असं म्हटलं. तो म्हटलं की मी आणि माझा मित्र आम्ही दोघं एकमेकावरती जीवापाड विश्वास ठेवत होतो, प्रेम करत होतो. एक दिवस काय झालं की माझा मित्र माझ्या घरामध्ये नेहमी बसायचा उठायचा तो आला आणि तो माझ्या पत्नीबरोबर त्यानं माझ्या पत्नीवरती बलात्कार केला आणि माझ्या पत्नीला भ्रष्ट केलं. ही गोष्ट मला फार राग, त्याचा राग आला. आणि मग मी ठरवलं की याला सोडायचं. म्हटलं मी माझ्या मित्राला घेतलं. मग आम्ही जंगलामध्ये गेलो की त्याला दारू पाजली. दारू पाजल्यावरती मी त्याच्या अंगावरती जवळजवळ 150 वार केले आणि त्याचं प्रेम जंगलामध्ये 15 दिवस त्याचं प्रेम तिथं तसं ठेवलं. का तर ते सडावं सडलेलं त्याचं प्रेम मी माझ्या डोळ्याने पाहिलं. माझा राग शांत झाला. मग पोलीस चौकीत गेलो आणि सांगितलं माझ्या मित्राचा खून मी केला. का तर त्याने माझ्या पत्नीवरती बलात्कार केला आणि आता त्याचं सडलेलं प्रेम, त्याचं शरीर तुम्ही पहा. पोलीस तिथं आले, चक्रावून गेले, त्याचे डोळे गायब, त्याचं कान गायब, सगळं. इतका राग, इतका द्वेष त्यानं व्यक्त केला आणि मग त्याला पकडलं आणि जेलमध्ये टाकलं आणि त्याला सांगितलं की आता तो शिक्षेची वाट बघायला लागला. इतका भयानक प्रकारचा गुन्हा त्याने केला का त्याच्या पत्नीवर त्यानं बलात्कार केला. आता दोन्ही जर गोष्टी तुम्ही पाहिल्या तर त्यानं राग व्यक्त केला, त्याचं समर्थन आम्ही करत नाही, पण तो राग तसाच असणार का तर त्याच्या पत्नीवर त्या मित्रानं बलात्कार केला. आता त्याच्या घरातले सगळे चिडले आणि त्याला पत्र पाठवलं. त्याने तू जसा जेलमधनं बाहेर येशील तसं तुला आम्ही खलास करणार, कारण ते पण गुन्हेगारी लोक होते, सगळे तशाच प्रकारचे लोक होते. मग हा जो गुन्हेगार हा जेलमध्ये आणि जेलमध्ये असतो